विलंब होतो. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. त्यानंतर आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतील. त्या पद्धतीने षटकांचा घोषणा आम्ही तुमच्यापर्यंत करू. चला स्पीडअप करा, मॅच सुरू करा, कारण टायमर लावला गेला आहे या ठिकाणी. शुभारंभ सुरुवात या सामन्याला झाली. पहिल्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज पृथ्वीराज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं, अगदी पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे. स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवून दिलाय सीमार्श पलीकडे 4 धावांचा आडी. पहिल्याच बॉल वरती आघात, पहिल्याच बॉल वरती विस्फोटक स्ट्रोक, मिळतील 4 धावा. सवकारानं सुरुवात केली, जबरदस्त स्ट्रोक सजवला गेलाय. ओ पुन्हा एकदा पाहिलं तर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं. एक सिंगल इथे मात्र मिळते. या ठिकाणी शुभ आगमन झालं. आदिशक्ती महिला मंडळ गालदेव या महिला भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेनिमित्त. ते या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 5 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आणि त्यानंतर एक सिंगल मध्ये रूपांतर केलंय. लेफ्ट हँड बॅट्समन निलेश ऑन स्ट्राईक. टीमची धावसंख्या 5 वरती आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. या ठिकाणी गालेश्वर चषक 2026. आजचा शुभ दिवस, चांगला दिवस, नवीन वर्षाची नवीन सुरुवात या चांगल्या स्पर्धेने आपल्याला मिळवून दिली आहे. परंतु आजचा दिवस, वर्षाची सुरुवात चांगली कोणाची होणार, ही आकर्षक मानाची सन्मानाची ट्रॉफी कोण उचलणार. पुढचा बॉल घेऊन पृथ्वीराज सज्ज झालाय. अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 6 वरती आहे. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर चौकारामध्ये, त्यानंतर सिंगल मध्ये रूपांतर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर स्वेअर मारा पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल देखील पाहिला तर यस, वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन राईटम ऑर द विकेटने. ओ यावेळेला फक्त स्लाइस केला बॉलला, दिशा दाखवली आहे. थँक्यू सो मच डीजे. तर टीमची धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये पोहोचली गेली. 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ओ यावेळीचा बॉल अक्रॉस द लाईन अलॉंग द कार्पेटने चेंडू मिड ऑन क्षेत्राकडे ढकलला गेलाय. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल, अगदी प्रचंड गतीने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. ही स्पर्धा जी आहे मानाची सन्मानाची आहे, नाही पैशासाठी नाही नावासाठी. आजचा दिवस आपल्या गावासाठी. आज मात्र अनेक संघ या ठिकाणी दाखल होत आहेत. अनेकांची स्वप्न उराशी आहेत. मात्र हे स्वप्न साक्षात कोणाचं पूर्ण होणार याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. टीमची धावसंख्या 13 वरती आहे. चांगली सुरुवात. निलेश यावेळचा बॉल अगदी पाहिलं तर कटर बॉलचा वापर केला पृथ्वीराजनं. त्यानंतर एक सिंगल मिळेल, कारण फलंदाज शफल झाले होते आणि त्यानंतर एक सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 14 या अंकावरती. चेंडू क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या एकंदरीत 14. विकेट आला नाहीये, ही जमेची बाजू असेल गालदेव संघासाठी. चांगल्या स्थितीमध्ये गालदेव संघ इथे मात्र बॅटिंग करत असताना राऊंड द विकेटने शेवटचा अंतिम बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, पकडो कॅच, जितो मॅच.
इथून सचिन बाद होतील. पहिला धक्का, पहिली विकेट आली आहे 14 या अंकावरती. चौदा धावा धावफलकावरती. थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला ISPL सारखी देखील स्पर्धा, मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल. अनेक खेळाडूंची मोठ्या संख्येमध्ये, मोठ्या लाखोच्या रुपयामध्ये बोली आपण पाहिली. लिलाव झाला. सर्वात महागडा खेळाडू म्हणजेच मांगले गावचा सुपुत्र अर्थातच विजय पावले. तब्बल 32.5 लाख या रुपयामध्ये त्याला खरेदी केलं गेलं. त्यानंतर करण अंबाला 26 लाख, त्यानंतर केतन म्हात्रे 26 लाख. जबरदस्त. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, सूरज केने, जय पाटील, अनेक सारे खेळाडू. त्यानंतर वाडा तालुक्यातील विकी काळे हा देखील खेळाडू. नाला सोपारे आपला अर्नाळ्याचा प्रशांत घरत हा देखील पाहायला मिळेल. करण मोरे, अत्यंत मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. इथून आपण पाहिलं तर गालेश्वर चषक 2026 एकमेव एक दिवसीय स्पर्धा आणि आयोजक आहेत आपण पाहिलं तर शिवप्रेरणा क्रीडा मंडळ गालदेव आयोजित पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती एक विकेट आली आहे. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये. सचिन येतात षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल सचिन यांचा. अखूट टप्प्याचा बॉल होता. इथून मात्र आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपला मिस करतोय. एक धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पहिलाच बॉल थोडासा लेग स्टंपला मिस करतोय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला निलेश जंगम पाहायला मिळतील. निलेश जंगम यांचा प्रवास पाहिला तर 3 चेंडू आणि 7 धावांचे योगदान दिल्या, ज्यामध्ये एक चौकार आला होता. पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच टप्पा, तीच लाईन आणि तीच लेंथ. धावसंख्या यामध्ये एक्स्ट्रा धावा इथे बहाल केल्या जात आहेत. 16 धावा. रायरेश्वर टीमला एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर एक्स्ट्रा धावा या रोखाव्या लागतील. टीमची धावसंख्या धावफलकावरती 16 आहे. अत्यंत जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. पुलर लेनचा बॉल इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट न चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. त्यानंतर चेंडूची फेकी होती अगदी प्रचंड गतीने. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती पाहायला मिळाली. प्रचंड वेग आणि त्यानंतर योग्य असा कॉल कॉम्पिटिशन. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 18 या अंकावरती. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंप. खराब कामगिरी गोलंदाजीची पाहायला मिळाली. 3 धावा इथे एक्स्ट्रा बहाल केल्या गेल्यात. 19 धावा. मोलेश्वर टीमचा कोणी प्रतिनिधी असेल तर आयोजकांशी संपर्क साधा त्वरित. लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरतून पुन्हा एकदा गोलंदाज संजय. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. 19 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. 5 ओव्हरची मॅच. भव्य दिव्य अशी क्रिकेटची ही स्पर्धा. श्री गालेश्वर चषक 2026 नारंगी गावचे या निसर्गरम्य मैदान. अनेक मोठमोठे खेळाडू या मैदानामध्ये घडले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये होताना आपण पाहिल्यात. आणि आजची ही स्पर्धा पहिली तर श्री गालेश्वर चषक 2026. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटवरती गेल्या. स्लाइस केला बॉलला बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये. एक सिंगल इथे मात्र मिळते. या सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडत असताना 20 लॉट्स ऑफ 1 विकेट. एक विकेट गमावला. 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 72 धावा उभ्या केल्या गेल्या होत्या. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर धावसंख्या रोखली गेली होती. परंतु तिसऱ्या षटकामध्ये इथे किती धावा उभ्या करण्यामध्ये यश संपादित केलं जाईल गालदेव संघाच्या माध्यमातून. टीमची टोटल धावसंख्या 20 वरती आहे. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. महागडे षटक म्हणावं लागेल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत
6 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत, परंतु या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. सतीश ओ पुलरलेनचा बॉल, यावेळेला योग्य टप्पा होता, प्रचंड गती होती. ही लाईन्स लेंथ अगदी जबरदस्त. डॉट बॉल आलाय. 20 धावा धावफलकावरती. अनेक प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मायबाप घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 20 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. आणखीन एक दर्जेदार बॉल. अप्रतिम गोलंदाजी. पहा, सुरुवात थोडीशी खराब झाली होती, स्ट्रगल करत होते, संघर्ष करत होते, परंतु त्यानंतर मानसिकता त्यांनी गमावली नाही. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा. कमबॅक करणारे षटक, पलटवार करणारे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. या षटकामध्ये गोलंदाज सचिनला आणलं गेलं आणि सचिनने चांगली भरीव कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्रायकर एंड वरती सतीश आहेत, थोडासा संघर्ष करतायत. यावेळेला बॉलला सोडून दिलं गेले. अगदी पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव इथे देखील आली आहे. या षटकामध्ये ना एक्स्ट्रा धावा बहाल केल्यात, अन्यथा हे षटक अप्रतिम होतं. तब्बल 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यात गोलंदाज सचिननं. 21 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर चांगल्या पद्धतीने पंच केलाय बॉलला. अगदी पाहिलं तर मिड ऑफला बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार शानदार चौकार. बायको पाहिजे नखरे बाई. दोन षटकाचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस आपण टीमची धावसंख्या पाहिली 25 धावा. 1 गडी बाद आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये अंकुशला आणलाय. अंकुश वरती इथे विश्वास दाखवला गेलाय कर्णधाराने. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ होत असताना अकोट टप्प्याचा बॉल. काय स्ट्रोक सजवला गेला. मिडल ऑफ द बॅट. अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि फेकून दिले 6 धावांसाठी. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल होत असताना अगदी पाहिलं तर वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 33 धावा धावफलकावरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही बॅट्समन सतीश जंगम आणि त्याच्या साथीने निलेश जंगम यांचा विचार केला तर 8 बॉलचा सामना केलाय. 18 धावांचे योगदान दिलंय. चांगली बॅटिंग करतायत. मात्र इथून आपण पाहिलं तर पहिली विकेट आली. त्यानंतर डावाला सांभाळण्याचा सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतात. ओ यावेळेला मात्र बचावलेत फलंदाज. आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदवार आहेत, बलाढ्यशाही आहेत आणि ज्या वेळेला बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असते ना तर मग प्रेक्षकांना देखील आनंद येत असतो तो सामना पाहण्यासाठी. यावेळेला मात्र सक्सेसफुल होतील गोलंदाज. देह एष्टीवरती बॉल आदळलाय. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या धावफलकावरती 34.
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती या. अगदी पाहिलं तर दमदार स्पर्धा ग्रामस्थ मंडळ आणि त्याचनंतर महिला मंडळ यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा. गालदेव गावची ही मानाची सन्मानाची स्पर्धा. ओ यावेळेला सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढले. पॉइंट रिजन मध्ये बॉल निघून गेला. थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळालंय. सिंगल मध्ये रूपांतर जरूर झालंय. दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिलाय निलेश आणि एक सिंगल आली आहे आणि सिंगलने टीमची धावसंख्या 35 या अंकावरती पाहायला मिळते. या 35 लॉट्स ऑफ 1 विकेट. दोन्ही फलंदाज अगदी लय मध्ये फलंदाजी करतात. दोन्ही फलंदाजांची नजर आता बॉलवरती टिकून राहिली आहे. पात्र टीम रायरेश्वर संघाला इथे रणनीती आखावी लागेल. विकेटवरती फोकस करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. कारण ही वेळ आहे विकेटवरती फोकस करण्याची. कारण खेळ असू द्या किंवा तुमचं जीवन असू द्या, जर एखादी वेळ तुमच्या हातातून निघून गेली ना तर ती वेळ तुम्हाला पुन्हा मिळत नाही. तुम्हाला अपयशाच्या समोर जावं लागतं. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा दिशा इन बॉल. एक्स्ट्रा धावांची लयलूट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 36 धावा. 36 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलवरती दोन्ही फलंदाजांची काय रणनीती असेल. कारण ज्या परिस्थितीकडे आपण पाहिलं ना तर चांगल्या परिस्थितीमध्ये बॅटिंग करताना टीम गालदेव. सबमरीन डिलिव्हरी आहे. इथे मात्र अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय आणि एक डॉट बॉल ची सांगता झाली. 36 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. विरारच्या नगरीमध्ये नारंगी गावामध्ये ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. ज्याची आतुरतेने आपण कित्येक दिवस वाट पाहत होतो ती अखेरकार स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्लॉग हिट केलाय इनटू द गॅप आणि त्यानंतर बॉल चला फिल्डिंग करणारी टीम एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 3 षटकां तुम्ही साठी 17 मिनिटांचा अवधी घेतलाय. त्यामुळे हे षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं आणि आता याचा फटका तुम्हाला अंतिम षटकामध्ये बसू शकेल. पृथ्वीराज 4थ्या षटकामध्ये आलाय. वैयक्तिक दुसरं षटक आहे जे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सध्याच्या घडीला जी नियमावलीचं आखण केलं गेलंय त्याचं पालन या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. पृथ्वीराज पहिला बॉल घेऊन रिव्हर्स खेळले गेले. स्विच इट केलाय. फक्त दिशा दाखवल्या. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ऑटो बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. 23 वरती खेळतात. इथे चांगला बॉल आहे. गती होती. लाईन लेंथ देखील चांगली होती. डॉट बॉल इथे आलाय. 44 धावा आणि 44 धावा पाहिल्यानंतर मग 12 मध्ये 23 काढलेत. फलंदाज निलेश जंगम याने चांगली बॅटिंग त्यांची या मॅच मध्ये राहिली आहे. त्यांना चांगली साथ मिळते आहे सतीश जंगमच्या माध्यमातून. 8 धावांचं योगदान त्यांनी देखील दिलं. ओ फुल टॉस होता. टर्न केला ऑन साइडला. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केल्या. खूप दूरवरचं अंतर कापायचं होतं क्षेत्ररक्षकाला. खूप दूरवरून आले, झुकले, पडले, झडले आणि त्यानंतर टीमच्या 2 धावा जरूर वाचवल्या असं मी सांगेन. 46 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज पृथ्वीराज.
पुन्हा एकदा अक्रॉस लाईनने केले क्रॉस बॅटेड फटका ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एक सिंगल आली. AK-47 47 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट गमावलाय. चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी पाहिलं तर कदाचित इथून पुढे या शेवटच्या षटकामध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला फटका बसू शकेल. त्यामुळे नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. 47 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सतीश अण्णा. दोन्ही बॅटरची खूप चांगली पार्टनरशिप राहिली आहे. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला आणि सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. धावसंख्या 47 वरती असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओ यावेळेचा मात्र पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे. मस्तक पद बॉल कुठली गाडी शेवटचं षटक गोलंदाजाचं विशेषतः कौतुक करा. त्याने 3 मिनिटांमध्ये हे षटक कंप्लीट केलंय. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झालेत. त्यामुळे आता हा या टीमला फटका बसणार नाहीये. तर मात्र इथून 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 51. शेवटचा षटक शिल्लक आहे. तू फक्त बॉल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, होटाची लालीनी कानाची पाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. का विनंती असेल, वेळेचं बंधन राहील. रुपेश आलायत शेवटचा षटक घेऊन. रायरेश्वर संघाकडून आपण बॅटिंग करताना गालदेव संघाची धावसंख्या पाहिली तर अत्यंत जबरदस्त आहे. विचार केला तर 4 षटकांमध्ये तब्बल 51 धावा उभ्या केल्या गेल्यात. आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्या आणली जाईल किंवा किती धावसंख्या रोखली जाईल, कारण शेवटचं षटक हे नेहमीच निर्णायक म्हणून संबोधलं जातं. अशा कंडिशन्समध्ये रुपेश यांना गोलंदाजी करायची आहे. तर दुसऱ्या एंडवरती पॉवर हिटर फलंदाज आपण पाहतोय बॅटर निलेश जंगम. 14 चेंडूचा सामना केलाय. 26 धावांचे योगदान दिला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यांचा स्ट्राईक रेट 185च्या सरासरीने बॅटिंग करतायत. यावेळेचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा आहे. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. 52 धावा धावफलकावरती आहे. मात्र इथून कुठेतरी पावर लागेल, धावसंख्या रोखावी लागेल. तर निश्चितपणाने आतापर्यंत पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकार निलेश यांच्या बॅटमधून आले आहेत. चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे मॅच मध्ये. ओ खूप दूरवरून चेंडूला लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर आणि तिथून आल्या चेंडूची फेक ही 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांनी टीमची धावसंख्या 54. 54 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 54 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगले योगदान देताना फलंदाज निलेश जंगम. ओ यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून चुकी झाली आहे. यादर करू शकले नाही आहेत. बॉल एक सिंगल आली. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 55 या अंकावरती. चेंडू क्रमांक 2चा खेळ संपलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या 55 वरती. बॅटर कॉम्पिटिशन आहे, लेफ्ट हँड राईट हँड, त्याच्यामुळे प्रत्येक बॉल मागे क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला बदलताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती सतीश आहेत षटकातला पुढचा बॉल घेऊन. ओ यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज घेऊन चेंडू देह एसटी वरती आदळला आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. अब तक 56 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर टॉस केला जाईल पुढील मॅचचा. बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या दोन्ही टीमचे कर्णधार. एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 56 धावा. रुपेश चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेचा बॉल दिशाहीन आहे. 57 धावसंख्या.
अगदी पाहिलं तर लेग स्टम्पला मिस करणारा हा बॉल. रुपेश जंगम पुढचा बॉल घेऊन. यावेळेला फुल टॉस होता, त्याला टोल केले, बॉलला पाठवून दिलं आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. कॉल सतीशचा म्हणावा लागेल, कारण डेंजर एंड वरती आले असते. एक सिंगल आली आहे, सिंगलने टीमची धावसंख्या 64. 64 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे या डावातील. त्यानंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण होणार हे देखील पाहावं लागेल, कारण टॉस खूप महत्वाचा असतो, मग खेळ कोणताही असू द्या. टीमची धावसंख्या 64 वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल. ओ यावेळेला स्लॉग हिट केलाय. व्हॉट शॉट. शॉट Pessoci paru nesligo nova sara. Pessoci paru nesligo nova sara. Daksanigo paru dariati tirela. Daksanigo paru dariati tirela. Daksanigo paru dariati tirela. Daksanigo paru dariati tirela. चला टीम मोलेश्वर टीमचे कर्णधार आणि वाघावळे टीमचे कर्णधार टॉससाठी या. त्या अगोदर देखील आपल्याला सूचना केली गेली होती. वाघावळे टीमचे कर्णधार आणि मोलेश्वर टीमचे कर्णधार टॉससाठी त्वरित या. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. पुढील मॅच मोलेश्वर विथ त्यांच्या अपोजिट आपण पाहिलं टीम वाघावळे. बोथ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेकी जिंकली आहे टीम वाघावळे ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बॅट फर्स्ट. थँक्यू. हॅलो. पूर्वार्ध आपण पाहिलं. उत्तरताला इथून मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये टीम या ठिकाणी आपण पाहिलं तर गालदेव संघाने प्रथमतः बॅटिंग केली. बॅटिंग करताना 70 धावा उभ्या केल्या. 71 धावा करायच्या आहेत रायरेश्वर टीमला.
थोडासा कठीण काळ आहे, कठीण परिस्थिती आहे, परंतु असं देखील म्हटलं जातं ना की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीत. आणि ही वाट जर शोधायची असेल तर आघाडीच्या फलंदाजांना आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. सामना कोणीही जिंकू द्या, विजय हा गालेश्वर चषकाचा असेल, विजय ह्या स्पर्धेचा असेल. आणि हा पाहण्याकरता अनेक प्रेक्षक आतुर आहेत की चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण ठरणार या स्पर्धेमध्ये. आणि तेच पाहण्याकरिता अनेक प्रेक्षकांची गर्दी, अनेक खेळाडूंची गर्दी या क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नारंगी गावचं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये मधलं मैदान, अनेक स्पर्धा या ठिकाणी होत असतात. 71 टू विन, 71 धावांचा टार्गेट असेल. चला विनंती आहे की लगेचच मॅचला सुरुवात करा, कारण आत्ताच आपला तिसरा सामना सुरू आहे आणि आजच्या दिवसामध्ये फायनल देखील कंप्लीट करायचे. त्याच अनुषंगाने आपण आयोजकांना सहकार्य करा. श्री गोळेश्वर चषक 2026 पर्व दुसरे, अत्यंत जबरदस्त भव्य दिव्य स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आज तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. आज उद्घाटन आणि समारोप एकाच दिवशी होईल, कारण नक्कीच मुंबईमधली स्पर्धा आहे, कारण आमच्या ग्रामीणमध्ये 4-4, 5-5 दिवस स्पर्धा होत असतात. परंतु इथे जी संकल्पना आपण पाहतोय अत्यंत जबरदस्त आहे. एकाच दिवसामध्ये सुरुवात आणि एकाच दिवसामध्ये शेवट. जो जितेगा वही सिकंदर. आज सिकंदर कोण होणार या क्रीडानगरीमध्ये हे देखील पाहावं लागेल. जरी तुमच्या वाट्याला इथे अपयश आलं तरी खचून जाऊ नका, कारण म्हणतात ना यशाची पहिली पायरी ही अपयश असते. येणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज राहा, येणाऱ्या स्पर्धेसाठी प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नांना नक्कीच यश तुमच्या मिळेल. मॅचकडे जातोय सलामीवीर, मैदानाच्या आतमध्ये दाखल पृथ्वीराज आणि त्याच्या साथीने बॅटर पृथ्वीराज आणि राहुल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट मोठं आहे, परंतु दुसऱ्या अँगलने आपण विचार केला तर मग उन्हाचं सत्र आहे आणि उन्हाच्या सत्रामध्ये आपण विचार केला तर या स्पर्धेसाठी टेनिस बॉलचा वापर आहे आणि तो टेनिस बॉल जर कनेक्ट झाला बॅटवर तर मग तो सीमारेषे पलीकडे जाईल. याचं उत्तर आपण पहिल्या डावामध्ये बॅटर निलेश यांच्याकडून देखील पाहिलं. 30 बॉल आणि विजयाकरिता 71 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन हे सलामीचे 2 शूरवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय पृथ्वीराज, दुसऱ्या बाजूने बॅटर राहुल. चला मॅच ऑन करा, विनंती आहे, अधिकचा वेळ घेऊ नका. सर टायमर इथून सुरू केला गेलाय. पहिला षटक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन जंगम. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस होता, फायदा उचलता आलेला नाही. अगदी लाईन चांगली होती आणि एक सिंगल आली. सिंगलने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. पहिलाच बॉल अगदी गतीने हाताळला गेलाय. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय टीम गालदेव संघाचा, परंतु रायरेश्वरला या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, शेवटपर्यंत थांबायचं आहे. हा सामना जिंकायचा आहे तर मग तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न प्रामाणिक असतील ना तर मग यशाला देखील पर्याय नाही आहे. राईट मोहर द विकेटने पुढचा बॉल ओ समोरच्या दिशेनं. ओ जबरदस्त एफर्ट दाखवले गेले होते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आणि हे कधी घडतं, ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं ना त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत्या, प्रयत्न लाजवाब होत्या. खूप चांगले क्षेत्ररक्षण आणि खरोखर कौतुकाची थाप म्हणून या ठिकाणी टाळ्यांचा गजर देखील केला गेलाय, कारण त्या प्रोत्साहन वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 2 वरती आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळीचा बॉल एष्टी रक्षकाची चुकी झाली आहे. दगडी चाळीतून एकच आवाज येईल, चुकीला माफी नाही. 4 धावा, चौकार.
असतील या बॉलवरती आणि एक्स्ट्रा बॉल खेळायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती थोडीशी नशिबाची साथ मिळते रायरेश्वर टीमला. धावा येत नव्हत्या, त्या धावा आलेत बोनस रूपामध्ये. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल, यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक. पकडो कॅच, जितो मॅच. पृथ्वीराज बाद. इथून मात्र पहिली विकेट गमावल्या ठोक डीजे. पहिली 7 या अंकावरती पहिली विकेट गमावली आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश जंगम. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. हो, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा नेत्रदीपक फटका रुपेश जंगमच्या बॅटमधून येतोय. दमदार शानदार चौकार. फळकावरती काय स्ट्रोक सजवला गेला, अप्रतिम स्ट्रोक होता. ओ जबरदस्त लाईट लेंथ. शेवटचा बॉल अगदी पाहिलं तर 5वा बॉल होता आणि तिथून मात्र पाहिलं तर एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. अत्यंत जबरदस्त चेंडू हाताळला गेला. गोलंदाजाने सांगितलं हम भी किसी से कम नाही. प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीने दिलं. या अगोदरचा फुल टॉस बॉल होता, त्यावरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक केला. गुड लेंथ वरती चेंडू हाताळला गेला आणि डॉट बॉलची सांगता. 11 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स गमावला 1. शेवटचा अंतिम बॉल राईट मोर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. स्टेप आउट झाले, पुढे सरकले, जागा बनवली. इथून मात्र बॉल निघून गेलाय. सी मा रे एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि त्यानंतर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये रुपेश जंगम. 3 चेंडूचा सामना केला, 8 धावांचं योगदान गेलंय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण निलेश जंगम यांना पाहतो, ज्यांनी बॅटिंग खूप छान केली होती. निलेश यांना पुन्हा एकदा मार्गस्थ केलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राईक रेंज वरती आपण पाहतोय बॅटर राहुल. 1 चेंडूचा सामना केलाय राहुल आणि 1 धावेचं योगदान दिलंय. निलेशचा पहिला बॉल, पहिलाच बॉल आउट ऑफ द पिच आणि नो बॉलचा इशारा. खरं तर इथून मात्र फ्रीडची संधी निर्माण झाली आहे. फ्रीडची संधी असेल फलंदाजाला, मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी निर्माण झाली आहे. 17 धावा धावफलकावरती चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं जाते दुसऱ्या डावामध्ये रायरेश्वर संघाकडून. ओ यावेळीचा बॉल अगदी फ्रीडचा आहे. 1 धाव मिळेल, सेलिब्रेशन करून चालणार नाही कारण बॉल फ्रीडचा होता. भान विसरलाय क्षेत्ररक्षक, आनंद साजरा करत होता परंतु आनंदावरती माती पडले असंच म्हणावं लागेल. धाव संख्या 17 वरती या. खरं तर आज हा व्हिडिओ व्हायरल होईल, ही रील्स जरूर पडेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने आनंद साजरा केला होता, हरकत नाही. नेक्स्ट टाइम
गोलंदाज सज्ज, षटकातला पुढचा बॉल घेऊन निलेश पुन्हा एकदा आउट ऑफ द पिच. सातत्याने या चेंडूची पडताळणी केली जाईल सर्वप्रथम आणि पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. धावसंख्या 18 वरती या फ्रीट इथे देखील असेल. सातत्याने एकंदरीत आपण पाहू शकाल धावसंख्या 18 वरती या. चेंडू क्रमांक 1 चा खेळ फक्त पूर्ण झालाय. येणारा बॉल फ्रीटचा आहे. संधी निर्माण झाली मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता. निलेश एक अनुभवी खेळाडू आहेत परंतु थोडासा मानसिक दबाव त्यांच्यावरती. पहा अक्रॉस द लाईन, पाहिलं तर बॅकवर्ड स्क्युअर लेग खाली आणि तिथून मात्र चौकार या ठिकाणी मिळेल. जावई बापू करता, जावई बापू करता, थँक्यू. 4 धावे टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडलेली 22. 22 धावफळकावरती निलेश जंगम पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ ठेवली गेली आहे. आउट ऑफ द लेग स्टंप. जर इथून मात्र हा सामना जिंकायचा असेल ना तर मग निलेश यांच्यापर्यंत कान मंत्र देणं अत्यंत गरजेचं. ज्या वेळेला एखादा गोलंदाज ज्या वेळेला महागडा ठरतो किंवा मानसिकतेमध्ये गोलंदाजी करतो ना तर मग त्याला थोडा कानमंत्र देणं अत्यंत गरजेचा. 23 धावफळकावरती आहे. 1 विकेट गमावलाय. रायरेश्वर टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. यावेळेला मात्र फटक्यामध्ये ताकद अधिक प्रमाणात होती. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवला जाईल. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाते. 24. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. निलेश पुढचा बॉल घेऊन राहुलने स्विच इट केल्या बॉलला. प्रॉपर टायमिंग आहे. क्लास फटका आहे. बॉल थांबणार नाहीये. निघून गेलाय सीमारच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. माझे मनान भरले सकवली. पकडवाली होशील का माझी नवरी. माझे मनान भरले सकवली. चांगल्या स्थितीमध्ये चांगली बॅटिंग करताना दोन्ही बॅटर आता मात्र चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतायत. स्विच इट करण्याचा प्रयत्न लेग बिफोर नाही आहे त्यामुळे एक लेग बायची धाव इथे जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 29 धावफळकावरती. धावफळकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल निलेश यांचा. थोडस महागडे षटक पाहायला मिळालंय. ओ समोरच्या बाजूनं लॉफ्ट केला गेलाय. आर पार सिम बॅटिंग. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वाव तुमच्या सोनीला कोकण दाखवा. चला 12th मॅन जे आहेत आम्हाला देखील ठाऊक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या संघाची आवड असते परंतु थोडंसं आनंदावरती ताबा असू द्या कारण लाईव्ह मॅच आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही बाहेरनं कमेंट्स करतायत त्या चुकीच्या आहेत. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय एकंदरीत 35 धावा. इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावांची गरज आहे. खरं तर 12चा रन रेट इथून मात्र गाठायचा आहे. रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. बॅटिंग करताना रायरेश्वर टीम पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 35. कुंदनचा पहिला बॉल पुलर लेनचा आहे. पॅड वरती आदळलाय. स्लिप मध्ये बॉल. एक सिंगल धाव मिळेल. लेग बायची धाव या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केली गेली. 36 धावा धावफळकावरती. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून विजयासाठी आवश्यकता
ती मात्र 35 धावा. कोण जिंकणार हा सामना, कोणाच्या वाट्याला जय आणि कोणाच्या वाट्याला पराजय, काहीच क्षणामध्ये आपल्याला नजरेला मिळेल. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, फटका फसला यावेळेला, पकडो कॅच, जितो मॅच. ओ माय गॉड, अखेरकार आता तो आनंद, ते सेलिब्रेशन पाहायला मिळेल. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर, प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे पटापुढे तेव्हा पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आपले गातो पटापुढे 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 तेव्हा पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे आपले गातो पटापुढे. नाचतो सगळं विसरून, ओरी बघता थांबून, निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, पाऊसा बड्डे रांगोळी काढ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आनंदला दाखल केलाय. 36 या अंकावरती रुपेश जंगम, ज्यांची बॅट खरं तर या मॅच मध्ये तळपली होती, चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी करत होते, परंतु त्यांना झेलबाद केलं गेलं लॉंग ऑफ मध्ये. अतिरिक्त उंची गाठली, लांबी गाठली नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक पुढे निघून गेले आहेत आणि त्यानंतर बॅकअप दिलं गेलं आणि चेंडू अडवला गेला आणि त्याचनंतर इथे धावा मिळवल्या. त्या 2 संधी होती विकेट मिळवण्याची, संधी गमावली. 2 धावा इथे आल्या. धावसंख्या 2 ने 38 धावा धावफलकावरती. विजयासाठी आवश्यकता आहे 15 बॉल आणि 33 धावा. समान संधी आहे दोन्ही टीम्सला. मॅच संपलेली नाही, मॅच बॅलन्स. खरं तर दोन्ही टीम्सला समान संधी आहे. 15 मध्ये 33 काढायचे आहेत. चांगली मॅच, रंगतदार मॅच, चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. फाईट टू फाईट हा सामना आतापर्यंत राहिलाय. गोलंदाज कुंदन आपल्या गोलंदाजी मार्क वरून सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. ओहो, ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय बॉल. पिचिंग चांगली आहे, डॉट बॉल आलाय. धावसंख्या रोखली गेली 38 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. विजयाकरिता 14 बॉल आणि 33 ची गरज आहे. 33 धावा काढायच्या असतील तर मग मात्र आता इथून विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. चला, वेळेचं बंधन असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. बॅकफूट वरती आले. या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, बॅकअप दिला गेला. नक्की काय चाललंय, क्रिकेटचा खेळ सुरू की हबाधुबीचा खेळ सुरू आहे? इथून मात्र जिथे धावा नव्हतं तिथे धावा बहाल केल्या जातात. इथे 40 वरती धावसंख्या. 5 धावा, 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाजी चांगली होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना दिसत नाहीये. काही ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर काही ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळालं. 40 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना विकेट करण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्राकडे बॉल. 1 धाव तर मात्र मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, इथे देखील मिसफील्ड पाहायला मिळाले आणि क्षणामध्ये रूपांतर केले 2 धावांमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा धावा आले त्या मात्र 10 आणि टीम चांगल्या स्थितीमध्ये. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत. 29 धावांची गरज. वाहतई दयेच पाणी तुझे दारान गो आई, वाहतई दयेच पाणी. माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी, माझी डोंगरची राणी आहे आई जीवदानी. थँक्यू. 12 बॉल 29 धावांची गरज. सामना अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये. हाय ऑल्टेज ड्रामा. मॅच रंगते, मॅच चुरशीशी बनते. सामना कोण जिंकणार? 12 बॉल 29 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज हर्षल जंगमचा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. मात्र त्या ठिकाणी काय घडले पाहावं लागेल. 2 धावा तर मात्र जरूर घेतल्या गेलेत.
त्यानंतर 4 धावा चौकार येतील कारण क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर होता. कम ऑन डीजे. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती चौकार आला. आता मॅचचं इक्वेशन आहे 11 बॉल आणि 25 धावा. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. अत्यंत जबरदस्त फटका. सूर्य कुमार यादव स्टाईल मध्ये आला हा सलगचा दुसरा चौकार. बाया कोकणात आल्या गेल्या वीराचे डोंगराला. बाया कोकणात आल्या गेल्या वीराचे डोंगराला. ना जीवदानी देवीला देवीला भेटल्या ना बाया माझ्या साचणी साचणी माऊल्या. बाया माझ्या साचणी साचणी माऊल्या. घाट उतरून बाया कोकणात आल्या. बाया राहुल जंगम सुरुवातीला आले होते. सुरुवात त्याने शांतपणे दाखवली परंतु आता त्यांचे क्लासिकल स्ट्रोक ते बाहेर काढतायत. सलगच्या 2 वरती 2 चौकार आलेत. तिसरा इथे झेलची संधी निर्माण झाली आणि अखेरकार इथे फलंदाज बाद होतील बॅट्समन राहुल जंगम. हे माँ क्या चाहिए तेरे को बोल माँ बोल. बाया माझ्या अंगणी नाचू दे. बाया माझ्या अंगणी खेळू दे. न बाय माझ्या अंगणी नाचू दे. बाय माझ्या अंगणी खेळू दे. अंगानी नाचू दे. बाय माझ्या अंगानी खेळू दे. बाय माझ्या अंगानी नाचू दे. बाय माझ्या अंगानी खेळू दे. DJ Umesh. 50 धावा संघाच्या जरूर पूर्ण झाल्यात परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर तब्बल 3 विकेट्स गमावल्यात. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत 21. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका इनटू द गॅप खेळले गेलेत. एक टप्प्या कॅरीज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दिमागदार चौकार. हे सुंदरा पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 थँक्यू डीजे. 4 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे 54. 54 धावा. अजून देखील मॅच संपलेली नाहीये हेच सांगत असताना फलंदाज यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर शफल होऊन खेळले गेलेत अलॉंग दी कार्पेटनं. 1 धाव तर मात्र मिळेल. थोडीशी फंबलिंग झाली आहे या डेंजर हेड वरती. आणखीन एक विकेट गमावली आहे. फार फेमस मुंडा क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. एक फेमस मुंडा क्रिकेटर साऱ्यांची करतो गेम ओव्हर. पोरींची माझ्या वाही नजर पण तूच ग माझी जानी जिगर. उतरतो मैदानी मी त्याचा वाजवतो माझ्यावर लावतोय बेट. माझ्या समोर होताना सगळीच फिल्ड तू समजू स्वतःला धोकीस घे. खरं तर फलंदाजाला ही धाव घेण्याची आवश्यकता नव्हती असंच म्हणावं लागेल कारण चांगली बॅटिंग ते करत होतं. मोह आवरला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे डेंजर इव्हेंट वरती त्यांना बाद व्हावं लागलं. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल इथे मात्र जरूर कंप्लीट केले. पाहू शकाल त्याचं रूपांतर होईल 2 मध्ये. मॅच अगदी क्रुशल मुमेंट वरती आता 6 बॉल आणि 14 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच अगदी टॉप गिअर मध्ये पोहोचली आहे. शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 6 बॉल हृदयाचे ठोके वाढताना हृदयाचे स्पर्श होणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14 धावांची गरज. कुंदनला कंटिन्यू केलाय. षटक क्रमांक 5 आणि वैयक्तिक दुसऱ्या कुंदनचं. शेवटचे 6 बॉल आणि 14 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
काय घडेल काय बिघडेल, प्रेक्षकांना हवी या प्रेक्षणीय मॅच. अंतिम बॉलपर्यंत हा सामना रंगतदार होणार का, अनेक सारे प्रश्न चिन्ह आता उभे राहिले आहेत. पहिला बॉल कुंदनचा, सामना करेल राईट हँड बॅट्समन आनंद. ओ मिस टाइम आहे, कॅचेस विन द मॅचेस. ओ माय गॉड, जेल सुटली. ही कॅच होती का मॅच होती, येणारा काळखंड सांगून जाईल. हीच चुकी 2015च्या विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिका संघाने सेमीफायनल मध्ये केली. तब्बल 6 कॅचेस सोडल्या आणि विश्वचषक त्यांना गमवावा लागला. इथे मात्र हा संघाला हा सामना गमवावा तर नाही लागणार, कारण आता इथे 2 धावा वाचू शकले असते की मोना नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आला असता. खूप काही घडताना पाहायला मिळालं असतं. आता 5 बॉल आणि 12ची गरज. फटका इथे देखील फसलाय. अतिरिक्त उंची गाठले, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. सुरेख झेल टिपला गेलाय. निलेश जंगम यांनी अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुकान देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय. क्रिकेट नवरा करायचा हाय मन, क्रिकेट नवरा करायचा हाय. क्रिकेट नवरा करायचा हाय मन, क्रिकेट नवरा करायचा हाय. चार चेंडू आणि आता 12 धावांची गरज. खूप चांगला झेल कॅरी केला. निलेश जंगम होते त्या ठिकाणी. फलंदाजी खूप चांगली राहिली होती आणि आता क्षेत्ररक्षण देखील चांगलं होताना आपण पाहतोय. 59 लॉट्स ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ परतीच्या प्रवासाला निघून गेलाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाज कुंदन. टर्निंग पॉइंट षटक खोलवर, टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. पहिली धाव इथे पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि अखेरकार दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एकंदरीत धावा घेतल्या गेल्यात. 1 रन शॉट आहे. थँक्यू. 60 धावा धावफलकावरती असतील. आता मात्र इथून पाहू शकाल चेंडू शिल्लक आहेत. एकंदरीत 3 बॉल आणि 11. अभि नाही तो कमी नाही. मोठा स्ट्रोक आणावा लागेल. एक षटकाराची गरज आहे. इथे चुकी आणि इथे काय घडलंय पाहावं लागेल, पाहावं लागेल, पाहावं लागेल, पाहावं लागेल. 4+1 एकंदरीत 5 धावा. सोने पे सुहागा. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. हे सुंदरा, बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासे फिरतात. इथे टीम गालदेव संघाचे वासे फिरले की काय, कारण पहा 3 मध्ये 11ची गरज होती. आता मुवमेंट आहे. 3 बॉल आणि 6 धावांची गरज. पहा सामना कधी इकडे सामना तिकडे. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा खेळ, या खेळाचं नाव क्रिकेट. पुढचा बॉल. ओ यावेळेला सॉफ्ट हँडनं बॉलला खेळून खेळलाय. इथे देखील चुकी झाली आहे. एक सिंगलचं रूपांतर 2 मध्ये होईल. जरूर होईल, जरूर होईल. या छोट्या छोट्या चुका पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जातील. आता 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. अगदी चांगला ठोसा दिलाय रायरेश्वर टीमने देखील. 2 बॉल आणि 4ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज कुंदन पुढचा बॉल घेऊन. आणि या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक आणि रायरेश्वर संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम. हार्ड लक टीम गालदेव. मान जा रे बेटे घणे लेवा ना तू ठेके, कित का तू डॉन तन्ना अरे गारे बेटे.